मुंबईमध्ये जन्मलेल्या लहान मुलांच्या परराज्यात नेऊन सौदा करणाऱ्या टोळीच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत 7 जणांना अटक केली असून यामध्ये 5 महिला आणि एका डॉक्टरचा समावेश आहे। या टोळीने 14 मुलांची विक्री केल्याचं आतापर्यंतच्या तपासातून पुढे आलं असून 2 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त रागा सुधा आर यांनी सांगितलं। आरोपींची संख्या आणि विक्री करण्यात आलेल्या मुलांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। विक्रोळीच्या कन्नमवार नगर परिसरात राहणाऱ्या कांता पेडणेकर या महिलेच्या 5 महिन्यांच्या बाळाची विक्री शीतल वारे या महिलेमार्फत करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती। शहानिशा करण्यासाठी शीतल वारे हिला गोवंडी येथून शोधून काढलं। शीतलने हे बाळ डॉक्टर संजय खंदारे आणि वंदना पवार यांना विकल्याचं सांगितलं। पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता रत्नागिरी येथील एका दाम्पत्याला या बाळाची विक्री केल्याचं या दोघांनी सांगितलं। गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने रत्नागिरीतील गुहागर येथे जाऊन एका दाम्पत्याकडे असलेल्या बाळाला ताब्यात घेतलं।